अजब रमा राघवची जोडी. सावकाश 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 सावकाश. राघव नशीब ते आरतीचं ताट पडलं नाही, नाहीतर मोठा अपशकुन झाला असता. महादेवाची कृपा आहे आपल्यावर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हर हर महादेव. रमा मॅडम, ती आरतीची थाळी जड होत असेल ना तुम्हाला, द्या इकडे, मी आरती देतो सगळ्यांना.
1 मिनिट. सगळ्यात पहिली आरती मी घेणार. बर घ्या. अहा, आरती कशी घ्यायची तर मला माहिती आहे, तू नको सांगूस. अभि, काय झालं? ओ, एवढे पैसे आजपर्यंत कोणीच ठेवले नसतील ना? अरे, मी रमा परांजपे, एवढे पैसे तर ठेवणारच ना. केवढा ॲटिट्यूड आहे हिला. मला इतका राग येतो नाही मुलीचा. जाऊ दे ना, तू गप्प बस. अक्क पण ती गप्प राहते का? सामन्यात दक्षिणा किती टाकली हे मिरवतं का कोणी? तिला तर दक्षिणा हा शब्दही माहिती नसणार. पैसे म्हणते पैसे. ती देवाच्या दारात उभी आहे विसरतीये बहुतेक. पण देव बघतोय, इथे भल्या भल्यांचा माज उतरतो. तर हिचं काय? काय झालं? इतके पैसे एनफ नाही आहेत का, की अजून हवेत? नाही, कसं आहे ना, आफ्टर ऑल आजचं सगळं इव्हेंट माझ्या डॅडने स्पॉन्सर केलंय ना, म्हणून विचारलं की वॉन्ट तर अजून देते. अरे रमाताई अशी का वागते? ती लहान आहे ग. दान असं मिरवायचं नसतं, त्यापेक्षा श्रद्धा मोठी असते. पण तिला हे नाही कळत. जाऊ दे. हर हर महादेव. हर हर महादेव. गुरुजी, मला बी आरती पाहिजे आहे, मिळेल का? कथात मिळेल. देवाच्या लेखी सगळी लेकरं सारखीच असतात. घ्या. अहो ताई, हे काय? माझ्याकडनं माझ्या देवाला दिलेलं हे बारकसं दान मनापासून दिलं आहे पोरा. नाही बोलू न कसा. अहो ताई, पण तुमच्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे तुम्ही दिले दान म्हणून. पर पोटाची खळगी तीच भर तर आहेत. ती भरायला मला इतकं पैसा नगत. मग ती पैसा माझ्यापाशी ठेवून काय करू? माझं पोट तर माझा देवच भरतोय की. म्हणून मला जे मिळालं आहे ना, ते समजा त्याच्या पायाशी आणलेलं आहे. मी म्हणाले होते ना, इथे भल्या भल्यांचा माज उतरतो. रमाचा माज तर या बाईने झटक्यात उतरवला. बघितलं ना? येते आता. महादेवाचं दर्शन झालं, आता मला काय बी नको.
हर हर महादेव. हर हर महादेव. नारायण, तू सगळ्यांना आरती दे. राघवा, हा. तू हे तीर्थ सगळ्यांना दे. अरे, रमा मॅडम, देवाचं आपल्या सगळ्यांवरती फार कडक लक्ष असतं बरं का. तो कुठल्याही रूपात येऊन आपल्याला आयुष्यभराचा धडा देऊन जाऊ शकतो. अरे पण राघवा, तो धडा शिकायचा की नाही हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून असतं ना. आता विद्यार्थ्याची तेवढी बुद्धीच नसेल तर शिक्षक तरी काय करणार. नारायण, अगं ताई, तीर्थ घे ना. काय बघतेस? हर हर महादेव. हर हर महादेव. आता मला परांजपे कुटुंबियांशी थोडं बोलायचं आहे. आजपर्यंत गिरीश परांजपेनी निस्वार्थीपणे या मंदिराची जी काही सेवा केली त्याचं फळ म्हणून त्यांच्या अपत्यांपैकी एकाला एक वर मिळणार आहे. तर तुमच्यापैकी तो कोण घेऊ इच्छितो? वर वर म्हणजे काय असतं? काही गिफ्ट असतं का? हो, गिफ्टच समज. आपल्या फॅमिलीला मिळालेलं एक खूप छान गिफ्ट, मानाचं गिफ्ट. गुरुजी, हे व्रत मी पूर्ण करेन. मी पण करेन. बाळा, तू अजून खूप लहान आहेस आणि तो वर सोपा नाही. ही कठीण परीक्षाच असते. चालेल, कितीही कठीण परीक्षा असू द्या, मी ती देईन. नो, डॅडची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथे आले. सो आमच्या फॅमिलीसाठी तो व्रत मी पूर्ण करतो. सो व्हॉट एव्हर इट इज, तुम्ही ते मला सांगा, मी करेन. घ्या, बोलली लगेच. मी, मला, माझं, हा पलीकडे हिला बोलता येतं की नाही काही? हो गुरुजी, अगदी बरोबर बोलतीये रमा. आज ती गिरीशची प्रतिनिधी म्हणून इकडे आलीये. व्रत पूर्ण करण्याचा मान तिचाच आहे. आई पण नाही, काही हरकत नाही. कार्तिकेय, घागर घेऊन ये. मुली, ठीक. आणि लक्षात ठेव, ही घागर साधी सुधी घागर नाही. ही महादेवाच्या अभिषेकाची खूप वर्ष जुनी आणि परंपरेने समृद्ध अशी घागर आहे. आज हिच्यातून अभिषेक करण्याचं पुण्यकर्म तुला करायचंय. हीच तुझी परीक्षा. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय मला? सांगतो. या मंदिराच्या मागे पवित्र कुंड आहे. तिथे जाऊन ही घागर भरून आणायची आणि या पिंडीवर
त्यांनी अभिषेक करायचा. हं? हा, साडी नेसून जरा डिफिकल्टच जाईल नी. बट फाईन, करेन मी. रमा मॅडम, आबांचं अजून सांगून पूर्ण झालेलं नाहीये. हा जो अभिषेक आबा सांगताय, हा अभिषेक तुम्हाला एकदा नाही 101 वेळा करायचा आहे. किती? ताई, अगं 101 टाइम. व्हॉट? हेही एकटीनेच, कुणाच्याही मदतीशिवाय. व्हॉट? आणि हे बघ, तू एकदा का जबाबदारी स्वीकारलीस की ती तुला अर्धवट सोडता येणार नाही. आणि दुर्दैवाने तसं तुझ्या हातून झालं तर मग तुझ्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकेल. रमाला हे जमेल ना? तरी मी म्हणत होते मी करते पण नाही. रमाताई, तुला 101 राऊंड मारताना चक्कर बिक्कर नाही येणार? तू भाग्यवान आहेस मुली. दरवर्षी फक्त एका व्यक्तीला हा पवित्र मान मिळतो. जा, तुझं व्रत पूर्ण कर. राघव, हिच्या बरोबर जा आणि तिला कार्य नीट समजावून सांग. हो आबा. रमा मॅडम, येत आहे ना? हे कुंड आहे. हे, अरे मी इथं पाणी कसं भरणार? इथे तर रोप पण नाहीये पूल करायला. मी कसं करू आता? काळजी करू नका, जमेल तुम्हाला. हो, खूप पुण्यवान आहात तुम्ही. भक्त मंडळी या संधीची वाट बघत असतात वर्षानुवर्ष. तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला ही आज संधी मिळाली. या आय नो. पुढे बर, हे कुंड आहे. या कुंडातनं तुम्हाला पाणी भरायचं आहे घागरीमध्ये. आणि आपल्या मंदिरात जी शंकराची पिंड आहे त्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे 101 वेळा. व्हॉट? अरे पण इथं त्याचा डिस्टन्स खूप जास्त आहे. रमाताई, तुझी तर आता वाटच लागले. अभि तू गप्प बसा. Idiot. म्हटलं तर अंतर जास्त आहे, पण म्हटलं तर कमी आहे. म्हणजे तुम्ही शरीराचा विचार केलात ना तर तुम्हाला हे अंतर खूप वाटेल. पण जर का तुम्ही श्रद्धेने चालत गेलात ना तर हे अंतर तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. ते यार, तुझा क्लास तर आज संपतच नाहीये. अहो, हे सत्य आहे रमा मॅडम. बरं, चला सुरुवात करूया. या. ताई, पाणी मग कसं गारगार आहे. या रमा मॅडम. अभिषेक सुरू करायला तुम्ही जितका वेळ लावाल तितका तो संपायलाही वेळ लागेल. या. सावकाश. स्टार्ट करू? थांबा, आधी मला गंगा स्तोत्र म्हणू दे. हा? देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. या.
आता सुरुवात करूया. तुमच्या या शुभ कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. येतो. अगं अगं काय करतेस तू? नाहीतर काय इडियट कुठला. याचं ना डोकं फोडावं असं वाटतं मला. ऑफिस मध्ये तर कामात येतोच, पण आता इथे पण काम दिलंय. राघव दादाने थोडी ना तुला काम दिलंय. आणि आरुषी ताई पण हे काम करायला तयार होती, पण तू स्वतःहून वर मागून घेतलंस. मला काय माहिती वर असं असणार आहे ते. राहू दे आता, मी तुला मदत करतो ना. हो काय रे, तू कशी मदत करणारस मला? पाणी तू भरणार आहेस की टेम्पल मध्ये सवय घेऊन येणार आहेस? नाही नाही, जे तू पाणी भरशील ना त्याचे मी फेऱ्या काउंट करीन. अभि, अरे मी काउंटिंग करतोय ना. चल तू भर, चल पटकन भर. थांब ना जरा. ए अरे तू थांब अभि. Yes, Ty, come on. Ty, come on. Ty, you can do it. तुम्हाला अभिषेक करायचा आहे. 101 वेळा. Yes. Ty, come on. Ty, come on. Ty, you can do it. या वेट. हा चल. थांब. Ty. चल Ty, you can do it. Ty, you can do it. चल. वाव ताई, तुला तर मस्त जमते ग. चल आता नेक्स्ट राऊंड साठी. मी आहे तुझ्या बरोबर. तू मला असं चेअर करतोयस ना, त्यामुळे मला हे पॉसिबल होतं. आणि सगळ्यात जास्त आता मला एनर्जीचीच गरज आहे, त्यामुळे तू मला असंच चेअर करत राहा. थँक्यू बेबी. तुझे सगळे राऊंड कम्प्लीट होतील रमाताई, मला 100% माहितीये. रमाताई ताई तू करू शकतेस. बिचाऱ्या रमा मॅडम, आताच किती दमल्यात त्या. ताई यू कॅन डू इट. चल ते घागरही नीट पकडता येत नाहीये त्यांना. चल 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 रमाताई चल. अरे आला.
सुरू करा तुमची क्लास. बोला. अहो तसं नाही, तुम्हाला मी आता बघितलं, तुम्हाला घागर नीट धरता येत नाहीये म्हणून आलो मी. अहो तुम्ही अशी घागर धरलीत ना तर 101 फेऱ्या तुमच्या उद्यापर्यंत पण नाही होणार. मग कशी धरू? डोक्यावर? नाही नाही, ते तर तुम्हाला अजिबातच नाही येणार. आणि त्याच्या रमात एक कॉमेडी पण दिसेल. अभि गप्पा बसा. हे बघा रमा मॅडम, इतकंही अवघड काही काम नाही, फक्त निर्धाराने तुम्हाला ते करावं लागेल. शिल्पकार मूर्ती घडवण्याआधी दगडाला नमस्कार करतो, म्हणतो की माझ्या हातनं एक सुबक मूर्ती घडू दे, आणि मग प्रेमाने ती छिन्नी आणि हातोडी हातात घेतो. त्याच प्रेमाने तुम्हाला ही घागर हातात घ्यायची. मी दाखवतो. हे बघा, ही जी खोलगट जागा आहे ना, इथे असा तुमचा हात धरायचा आणि मग ही अशी घागर पेलायची. ठीक आहे. आई आपल्या बाळाला जशी कडेवर घेते ना, तशी तुम्हाला ही घागर पेलायची, तितक्याच प्रेमाने, तितक्याच मायेने. हं? शिल्पकार आपलं शिल्प पूर्ण करताना जी नजाकत आणतो ना, ती नजाकत तुमच्यात आणा, तुमचं काम सुंदरच होईल. बघा, काळजी करू नका, जमेल तुम्हाला. हे घ्या, उचला. रमाताई, राघव दादांनी जसं शिकवलंय ना तशी घागर पकड, मग आपले 100 फेऱ्या पटापट होतील. तो नाही, डावा हात वापरा आधी. हा, घ्या. हा, उजव्या बाजूला. हा, शाबास. अश्विनीची शंका खरी आहे की काय? या दोघांमध्ये खरंच काही असेल, नाहीतर उत्सव सोडून राघव इथे का येईल? देवा, मी काय बघतोय रे? बघितलं रमा मॅडम, तुम्ही हे नक्की करू शकता. तुम्ही जर ठरवलं ना तर तुमच्यासाठी अवघड काहीच नाही. नाही नाही, अश्विनीने हे बघून चालणार नाही. अगं अगं अश्विनी, अगं तू इथे काय करतेस? नाही नाही, मी राघवरावांना शोधते. ती भांडखोर रमा सुद्धा कुठे दिसत नाही हो. त्यांना शोधायला निघाले आणि तुम्ही समोर आलात. बाबा, तुम्ही इथे काय करताय? अगं मी असंच पाय मोकळे करायला आलो इकडे. बरं झालं, हा. मग लवकर चला, आपण की नाही ते रमाच्या मागावर जाऊया. राघवराव तिच्या बरोबर नाहीये, त्याची खात्री करून घ्यायची आहे मला. अगं ती रमा परांजपे 101 फेऱ्या मारण्यामध्ये अडकली असेल. चांगली अद्दल घडली तिला. आता ना तिचं कंबरडच मोडू दे. अय्या बाबा, तुम्हाला कसं काय कळलं की मी देवाकडे हीच प्रार्थना केली आहे? रमा परांजपे आहे ना, तिचं चांगलंच कंबरड मोडू दे. बाप आहे मी तुझा, मला सगळं कळतं. चल चल, आपण जाऊया मंदिरात. पण राघवराव, अगं तो मंदिरामध्येच असणार. आज कीर्तन नाहीये का त्याचं? त्याची तयारी करत असेल तो. है की नाही? चल 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 चल. असतील ना तिथे? मग म्हणजे काय? शुभेच्छा तुम्हाला. येतो. रमाताई, अगं चल, आपल्याला 101 फेऱ्या कम्प्लीट करायच्यात ना. ताई चल, ताई यू कॅन डू इट. हळूहळू. रमाताई, 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 रमाताई. यार, हे मॅनेजच होत नाहीये. किती अनकम्फर्टेबल आहे. लोक कसं चालत असतील हे नेसून. हॅलो वरुण. हा मॉम. अरे तू पोचलास का मंदिरात? हो, जस्ट पोचलोय मी. इथे येता येता 4-5 वेळा धडपडलोय मी. कार पण लांब पार्क करावी लागली. खूप स्टेप्स चढून वरती आलोय मी. अरे बाळा, प्लीज सांभाळू ना. तरी मी डॅडना सांगत होतो, नको हे धोतर आहे ना. तरी तुम्ही दोघांनी आहे ना माझं ऐकलं नाही. ऍटलीस्ट तुम्ही आला असतात ना तर मला कंपनी तरी झाली असती. अरे वरुण, आम्ही दोघं तिथून काय करणार आहोत? त्यापेक्षा तू आणि रमाना मस्तपैकी टाइम स्पेंड करा. बरं मला सांग, रमा भेटली तुला? नाही, अजून कुठे दिसत नाहीये. अरे हो हो, दिसेल दिसेल. मी म्हणाले होते ना तुला, ती अगदी हजारांमध्ये सुद्धा उठून दिसेल. मॉम, लेट मी बी व्हेरी क्लिअर.
मी आणि रमा फक्त फ्रेंड्स आहोत. मी तिच्याबद्दल असा काहीही विचार करत नाही. आणि प्लीज तुम्हीही करू नका, नाहीतर तुम्ही आमच्या फ्रेंडशिपची वाट लावाल. मी परत एकदा सांगतोय, वी आर जस्ट फ्रेंड्स. हो अरे, कळतंय सगळं मला. बरं, तू रमाला आधी कॉल कर. ती मंदिरातच कुठेतरी असेल, म्हणजे तुम्ही त्याचं कोऑर्डिनेट करा. यप, ओके. सी यू बेटा. बाय बाय. बाय. बिचारी रमाताई घरी तर साधा पाण्याचा ग्लास सुद्धा उचलत नाही, आणि आता बघ ना, एवढी मोठी घागर भरून तिला पाणी आणायचंय, ते सुद्धा 101 वेळा. आरू, ह्याच्यात हसण्यासारखं काही नाहीये. हं, ती पुण्याचंच काम करते, आणि ती हे व्रत आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करते. ती हे सगळं आपल्यासाठी करत नाहीये, तिला फक्त यातलं प्रेस्टीज हवं होतं, बाबांना मिळणारा मान हवा होता. बघितलंच ना, गुरुजी व्रताबद्दल सांगत होती तेव्हा कशी मी करणार म्हणत पुढे आली. मला खात्री आहे ती हे व्रत पूर्ण करेल. मला माहित होतं तू हेच बोलणार. जगात कोणालाही रमाताई बद्दल कॉन्फिडन्स नाहीये. सगळ्यांना दिसतं ती तिच्या वयापेक्षा किती इमॅच्युअर वागते ते, पण तुला एकटीला तिच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे. हो आहेच. मला जशी तू आहेस तशी ती सुद्धा आहे. ओके ओके, तिला ते अभिषेक करू देत. चल आपण सेल्फी काढूया. अगं आई, फोटोच व्यवस्थित येत नाहीये. बघ ना, आपण किती विचित्र दिसतोय. का सगळं व्यवस्थित तर आहे? नाही नाही, थांब, मी ना कोणाला तरी आपला फोटो काढायला सांगते. एक्सक्यूज मी. मी? हो तुम्हीच. प्लीज आमचा फोटो काढता का? शुअर. डन. एक मिनिट. स्माइल प्लीज. थँक्यू. हा, अरे वा, छान आलाय फोटो. बरं चल, पटकन जाऊया, भजन सुरू होईल. चल. हो हो हो, चल. तुम्ही हसताय का? तुमचं धोतर. सॉरी, म्हणजे थँक्स. ऍक्च्युली मला हे कपडे घालायची सवय नाहीये म्हणून. आरुषी, अगं ये की ग. हो आई, आले. Come on, Tai. You can do it. अभी माझे पाय आणि हात दोन्ही दुखायला लागलेत रे आता. Tai, come on, you can do it, Tai. तू करू शकतेस. I'm tired यार. मला सांग,
अजून किती राऊंड बाकी आहेत? ताई 67 राऊंड अजून बाकी आहेत. व्हॉट गॉड, ताई तू करू शकतेस. उठ उठ, करू शकतेस तू. अभी I wish I could give up यार. नाही ताई, यू कांट गिव्ह अप. यू कॅन डू इट ताई, यू कॅन डू इट. उठ उठ. येस आय नो, मी गिव्ह अप करून चालणार पण नाही. मग अशी ते गुरुजी काय म्हणाले ऐकलंस ना? मी जर का गिव्ह अप केलं तर ते आपल्या फॅमिलीवर उलटेल. कम ऑन रमा, यू हॅव टू डू इट. तुला हे करायलाच हवं. मॉम डॅडसाठी, अभिसाठी, आपल्या फॅमिलीसाठी तुला करायलाच हवं. यू कांट गिव्ह अप, यू कॅन डू इट. कम ऑन. कम ऑन ताई, ताई कम ऑन, यू कॅन डू दिस. चल. यार, कुठे गेली ती मुलगी? किती सुंदर होती ती, आणि तिचा आवाज तर ऐकत राहावं असं वाटत होतं. मी तिच्या प्रेमात पडलोय की काय? इज दिस लव्ह ॲट फर्स्ट साईट? थँक्स मॉम अँड डॅड, तुम्ही मला इथे यायला फोर्स केलं म्हणून ती मुलगी मला भेटली. मॉम म्हणालेली रमा हजारोंमध्ये उठून दिसेल, पण ही मुलगी तर लाखोंमध्ये उठून दिसेल. दॅट रिमाइंड्स मी, मला रमाला शोधायला हवं. तिला भेटलो नाही तर मॉम कटकट करेल. रमा, आणि असं पाणी भरतीये, हे नक्कीच काहीतरी पूजेचं रिच्युअल असणार. मी आत्ता तिला डिस्टर्ब करत नाही, त्यापेक्षा मी त्या मुलीला शोधतो. There she is, natural beauty. कोण असेल ही? She is so graceful and elegant. काय ग उचकी? हो पाणी आहे तुमच्याकडे? हो आहे. देता जरा. घे. सावकाश. पी अजून हवं तर. ठीक आहे. आठवण काढतोच आहे मी. रमाताई, 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 रमाताई. येस ताई, यू कॅन डू इट. रमाताई, यू कॅन डू इट. येस 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 येस. ओळखलास का? आपण भेटलोय आधी. ए तू तीच आहेस ना इगो क्वीन? तू तीच आहेस ना जिला रात्री मी आणि राघवने मदत केली होती, तरी सुद्धा तू आमच्यावरच भडकलीस? तीच आहेस ना आणि जिने पालखीत गाडी घातली होती? नाही हो वहिनी, त्या मुलीच्या चेहऱ्यावर तर केवढा माज असायचा, नुसती आरडाओरडा करत फिरायची. तिच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेत. आणि ही मुलगी बघ, अगदी गरीब गाय,
एवढी जड घागर कमरेवर घेऊन किती शांतपणे फेऱ्या मारते बघ ना, बिचारी. पुरे पुरे बास झालं ना. कशाला तिला उगीच भडकवताय? हे राहू दे ग, चांगली तावडीत सापडली. नारायण दादा, हा आपण हिचा असा कमरेवर घागर घेतलेला मस्तपैकी फोटो काढूया का रे? मस्त फेमस होईल, खूप लाईक्स येतील. मी ऑलरेडी फेमस आहे. ओके, गिरीश परांजपेंची मुलगी आहे मी, विसरलीस? अगं म्हणजे तुझे वडील फेमस आहेत, तू नाही. आम्ही तर तुला पालखीत गाडी घालणारी मुलगी असं म्हणूनच ओळखतो. आणि आता तर व्रत म्हणजे काय एवढं सुद्धा माहिती नसून पुढे पुढे करणारी मुलगी म्हणून ओळखूच की तुला. पुरे पाच मुली जा बरोबर. अभिषेक पूर्ण कर, तुझ्या अजून फेऱ्या बाकी असतील ना. आणि 101. येस येस, सगळे राउंड्स पूर्ण झाले. देव पावला. खरंच हो आई. नाही म्हणजे बाकी काही असलं तरी तिने हा व्रत बरोबर छान पूर्ण केला. कौतुक आहे तिचं. मी म्हणाले होतं ना, मी हे व्रत पूर्ण करणार म्हणजे करणारच. कॉंग्रॅट्स. हा, काय कशाबद्दल अभिनंदन करताय? अरे हिनी व्रत पूर्ण केलं. हे कसं शक्य आहे? 101 फेऱ्या पूर्ण झाल्या सुद्धा. का का पॉसिबल नाहीये? रमा मॅडम, अहो कुंडापासून ते या पिंडीपर्यंत आणि पिंडीपासून पुन्हा कुंडापर्यंत अशी एक फेरी मारायला 3 मिनिटं लागतात. म्हणजे 101 फेऱ्या मारायला किती मिनिटं लागतील? 303 मिनिटं. बरोबर. आता 303 ला आपण 60 ने भागलं तर किती तास होतात? मी सांगतो, 5 तास 5 मिनिटं झाली. रमा मॅडमनी अभिषेक सुरू करून 2 तास 3 मिनिटं झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या 41 फेऱ्या झाल्या आहेत, 101 फेऱ्या नाही. खरंच रे दादा, इतक्या कमी वेळात 101 फेऱ्या शक्यच नाही. आम्हाला लक्षातच नाही आलं. बरं झालं राघवा तू वेळेवर आलास, नाहीतर या मुलीचं खोटं असंच खपून गेलं असतं. अभिषेक पूर्ण न होता तिचा उदो झाला असता. देवाच्या दारात असं खोटं बोलायला तुला काही वाटत नाही का ग? बघा आई, तुम्ही हिला पाठीशी घालत होतात ना, पण हिचा माज काही उतरतच नाहीये. हे बघ मुली, आम्हाला माहितीये तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये. अगं पण हे खूप पवित्र कार्य आहे. अभिषेक पूर्ण केला हे तू आम्हाला पटवून दिलंस ना, तरी खरं काय आहे हे देवाला कळतंच ना. प्लीज रमाताईला ओरडू नका. मीच म्हणालो होतो की रमाताईचे 101 राउंड्स कंप्लीट झालेत. ती काहीच बोलली नव्हती. हे बघ बाळा, मी ओरडत नाहीये, मी समजावूनच सांगते. पण देवाच्या दारात असा खोटेपणा चांगला नाही रे. अगं स्वतःच्या मनाची तरी लाज ठेव ग.
हे असलं काहीतरी वागताना काहीच कसं वाटत नाही का तुला? नाहीच वाटत. नाहीतर व्रत पूर्ण करण्याच्या बाबतीत असं खोटं बोलण्याची हिंमत कोण करेल? शुद्ध फसवणूक आहे ही. वहिनी आई, मला नाही वाटत रमा मॅडमना कोणाची फसवणूक करायची. अभिषेक लहान आहे अजून, त्याची मोजण्यात चूक झालेली असू शकते ना. अरे मग ही स्वतःच का नाही मोजत? फाईन, इथून पुढे मीच मोजणार आहे. चूक झाली अभिकडून, पण पुन्हा नाही होणार आहे. मला काय कोणाला फसवायचं नव्हतं. रमा मॅडम, मला खात्री आहे ह्या वेळेला तुम्ही नीट मोजा आणि सगळ्या फेऱ्या पूर्ण करा. बरं, पूर्ण झाल्या की मंदिरात या. आज वहिनी आई आणि श्रुतीच्या गाण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर राघवचं कीर्तन सुद्धा. हो रमा मॅडम, 42वी फेरी सुरू करा. चल अभि. बरं श्रुती, वहिनी आई, तुम्हाला गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची असेल ना, चला मग. रमा मॅडम करतील अभिषेक पूर्ण, आपण इथे थांबून काय होणार आहे. या. चला. अभि, अभि काय झालं बेबी? का रडतोस तू? अभि काय झालं? अभि बोल ना, काय झालं? रमाताई सॉरी, माझ्यामुळे तुला सगळं ओरडले. मी खोटं बोललो की तुझ्या 101 राऊंड्स कंप्लीट झाल्यात. सॉरी ताई, पण ते सगळ्यांना वाटलं की तू चीटिंग करतेस. अभि रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, ते ना सगळे स्टुपिड आहेत. ते काही बोलतात आणि मी त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नाही दिलंय रे. हे बघ, तू रडू नकोस बघू. तुला माहितीये ना, तू रडलास की मला आवडत नाही म्हणून. तू सॅड झाला तर मी पण सॅड होते ना रे. प्लीज डोंट क्राय. आता जर राघव दादा मध्ये पडला नसता ना, तर सगळ्यांनी तुझी वाटच लावली असती. अभि, आपल्याला फक्त वाटतं की राघव दादा चांगला आहे, पण तो ना अजिबात चांगला नाहीये, कळलं? मला मॉमने दाखवून दिलंय तो एक नंबरचा सेल्फिश आहे. तो मला आणि माझ्या थ्रू डॅडला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय. आय एम टेलिंग यू. मला कळलंय आता ते. हो हो, यु नो व्हॉट, मी 101 राऊंड कंप्लीट तर करणारच आहे, पण सोबत राघवने मला जितका त्रास दिलाय ना, त्याच्या डबल त्रास मी त्याला देणार. नो, डबल नाही, 3 टाइम्स जास्त त्रास आहे. नो वेट, 3 टाइम्स नाही, 5 टाइम्स जास्त त्रास देणार आहे मी त्याला. वेट अँड वॉच. इडियट. ओके, चालेल चालेल. चल आता नेक्स्ट राऊंड साठी. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाहीये. अरे यार, हे धोतर सारखं मध्ये मध्ये कडमडतंय. अहो, तुमचं धोतर परत सुटलं. मी म्हणालो ना तुम्हाला, पहिल्यांदाच नेसतोय. मी मॅनेज होत नाहीये. पण आपण आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदा करतोच ना. मग ती मनापासून करायची असते. मग आपण जे काही करतो ते नीटच होतं. किती छान बोलता तुम्ही. काय? काही नाही, काही नाही. थांबा, ही पिन घ्या आणि लावा.
म्हणजे तुमचं धोतर सारखं सुटणार नाही. मगाशी म्हणालो ना तुम्हाला, पहिल्यांदाच. बरं, ही पिन पकडा. पकडा. 1 मिनिट. पिन द्या. अहो पिन द्या. कुर्ता वर करा. डन. आता तुमचं धोतर सुटणार नाही. ऑल दी बेस्ट. ताई लास्ट राउंड आहे. येस येस ताई, दमू नको, तू करू शकतेस ताई. येस. ताई 101 राउंड्स कंप्लीट. येस येस ताई, मला माहिती होतं तू हे करू शकतेस. मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू अबी. पण हे सगळं तुझ्याशिवाय पॉसिबल झालंच नसतं. तू मला चेअर करत होतास म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. हा, आता तू पाणी पी आणि रेस्ट कर. नाही, मी आता रेस्ट नाही करणार. रमा मॅडमनी अभिषेक सुरू करून 2 तास 3 मिनिटं झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या 41 फेऱ्या झाल्यात. 101 फेऱ्या नाही. त्याने मला हे सगळं करायला लावलं ना, मी त्याच्याकडे बघणार आहे. कुठे आहे तो राघव? रमाताई, मी राघव दादाला ना त्या कुंडाजवळ जाताना बघितलेलं. चल. अगं ताई, तू करणार काय? आज ह्याच्यामुळे मला इतक्या वेळा राऊंड मारत पाणी भरायला लागलं. आता जशी करणी तशी भरणी.
हळू हळू. शांत व्हा मॅडम, शांत व्हा. समुद्र नाहीये हा, कुंड आहे हे. नीट लक्ष द्या, तुमचे पाय टेकलेत खाली. पॅनिक होऊ नका, शांत व्हा. ठीक आहात का तुम्ही? तुमचा तोल भीतीपोटी जात होता. पाण्याला घाबरू नका ना मॅडम. अहो, पाणी आपल्याला बुडवत नाही, आपली भीती बुडवतं. ऐक ना, तू या सिच्युएशन मध्ये पण लेक्चर देतोयस? प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे. आपण तुझं लेक्चर बाहेर जाऊ नाही का? खूप थंडी वाजते. चल प्लीज. या या या, सावकाश. या. येत आहे, ये वर. ये हळूहळू, आराम. श्रुती, आवरून घे पटकन, कार्यक्रमाची वेळ झाली. हो हो. आहे ना ड्रेस? हो. हा चल. एक मिनिट. अगं बहिणी, हे बघ, माझ्या वाढदिवसाचा ड्रेस या पिशवीत कसा आला? अरे अच्छा. हो ग, मला वाटतं घरी तू ह्या ड्रेस बरोबर तो ड्रेस ठेवला असशील आणि दोन्ही ड्रेस पिशवीत आले असतील. अरे देवा, या सगळ्या गोंधळात या ड्रेसला काही व्हायला नको. आजीच्या लग्नातल्या साडीचा ड्रेस शिवलाय, आठवतंय ना? अशी कशी विसरेन, मीच तर लावलं याला गोंडे. अगं म्हणून तर हा ड्रेस एवढा स्पेशल आहे माझ्यासाठी. त्याला काही व्हायला नको. मी काय म्हणते, मी हा ड्रेस स्टेजवरती माझ्या बाजूला घेऊन बसू का? म्हणजे सेफ राहील. वेडी आहेस का श्रुती? असं स्टेजवर कोणी पिशवी घेऊन बसतं का? आपण करूया काहीतरी. हा, कुठे आहे तो ड्रेस? दाखव मला. बरं. हा. ताई, तुला काही झालं नाही ना? नो, आय एम ओके. अहो, पण तुम्ही पडलात कशा? मी सांगू? अभि, मी चुकून पडले, तोल गेला माझा. पण एका अर्थी हे बरंच झालं. व्हॉट? राघव, मी पाण्यात पडले त्याचा तुला आनंद झाला? नाही नाही, तसं नाही. अभिषेकाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ह्या कुंडामध्ये स्नान करायची प्रथा आहे. आता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं. त्यामुळे देवाने तुमच्याकडनं हे करूनच घेतलं असं म्हणा ना. या ओके, फाईन, व्हॉट एव्हर. कळलं मला. चला, आता आपण निघूया. एक मिनिट थांबा, एक मिनिट. अभि, असा काय हा? इथे मी थंडीने अर्धी मेली आहे आणि हा असा निघून काय गेलाय? शिया, चेंज करायला तर माझ्याकडे दुसरे कपडे पण नाहीयेत. राघव दादा बहुतेक कोरडे कपडे आणायला गेला असेल. ए मूर्ख, इथे तुला शॉप्स दिसतायत. कुठून आणणार आहे तो कपडे? नाही ताई, तरी पण तो कुठून तरी आणेलच. तुला सांगू, राघव दादा ग्रेट आहे. आता पण त्यांनी तुला वाचवलं, नाहीतर तू बुडली असतीस. ए प्लीज, हा, ते समुद्र नाहीये बुडायला, कुंड आहे ते. हा, आता तर तू घाबरली होतीस आणि राघव दादा जे तुला बोलला तेच तू परत मला ऐकवतेस. ए चुप बसा अभि, आधीच माझं डोकं खूप फिरलं, मी तर तुझ्यावर चिडेन. सॉरी. पण ताई, खरं सांग, तू राघव दादाला पाडायला गेली होतीस ना? हो. पण तुझ्यासोबत दरवेळेस असंच होतं. तू राघव दादाला त्रास द्यायला जातेस आणि तुझ्यासोबतच प्रॉब्लेम होतो. सत्य आहे. काही बोलल्यानंतर आपण शिंकलो ना, तर आपला राजू दादा बोलतो की ते सत्य असतं. म्हणजे जे मी आता बोललो ते खरं आहे. मग तू कशाला राघव दादाला त्रास देतेस? अभि, ताई, चल ना, आपण निघूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. नो, मी आता राघवसाठी थांबणारच आहे. त्याने जी स्टोरी सुरू केली आहे ना, त्याचा दी एंड मी करणार. नारायण, नारायण, ऐक ना, हा श्रुतीच्या वाढदिवसाचा ड्रेस आहे. आम्ही चुकून घरून घेऊन आलोय, तर हा व्यवस्थित ठेव ना कुठेतरी. चालेल. हा, नीट ठेव. बरं, चल आवरून घेऊ. चल, आलोच रे. नारायण, आपल्याकडे एखादा पंचा, टॉवेल किंवा असं काही मिळेल का रे? माझ्याकडे नाहीये, मंदिराच्या ऑफिस मध्ये मिळेल.
पण तुला का हवंय? अरे रमा मॅडम आहेत ना, त्या कुंडात पडल्या. काय? नारायणा, नशिबाने त्यांना काही इजा नाही झाली आहे, पण भिजल्यात रे त्या पूर्ण. त्यांना खरं तर कपडेही बदलायला द्यायला पाहिजेत, पण आता इथे कपडे कुठून मिळतील मला? कपडे आहेत माझ्याकडे. म्हणजे हा काय श्रुतीचा ड्रेस आताच मला सांभाळायला देऊन गेली. श्रुतीचा ड्रेस? अरे पण तिला लागणार असेल ना. नाही अरे, चुकून आणला म्हणाली. चुकून आणला ना, मध्ये इकडे मी रमा मॅडमला नेऊन देतो. काय? अरे श्रुती ओरडेल मला. हा ड्रेस नीट सांभाळून ठेव असं बजावून गेलीये. नारायणा, मी समजावीन तिला. हवं तर नंतर आणखीन एक ड्रेस घेऊन दे, पण आता रमा मॅडमना गरज आहे की नाही याची, मग द्यायला नको का? मी देऊन येतो. अरे आता माझी वाट लागणार. आणि राघवची. एक तर श्रुतीने सांभाळून ठेवायला दिलेला ड्रेस देऊन टाकला, तोही त्या तिखट मिरचीला. आता श्रुती भयंकर चिडणार. ताई मॅडम, हा घ्या टॉवेल, डोकं पुसून घ्या आधी. मॅडम, हा घ्या टॉवेल, डोकं पुसून घ्या आधी. अगं ताई, घे ना तो टॉवेल. अगं घे तू, हे घे. घ्या. आणि रमा मॅडम, तुम्ही भिजलात त्यामुळे कपडे सुद्धा बदलून घ्या. खूप वेळ अशात राहिलात ना तर थंडी बाधेल तुम्हाला. हा माझ्या बहिणीचा ड्रेस आहे, पण घ्या तुम्ही. घ्या घ्या. ताई घे. तिथे सरळ जा, तिथे उजवीकडे नाही खोली आहे, तिकडे तुम्ही कपडे बदला. आणि मंदिरात या, आता पुढचा कार्यक्रम सुरू होईल ना. या. ताई, मी तुला सांगत होतं ना, राघव दादा ग्रेट आहे. त्यांनी तुझ्यासाठी ड्रेस मिळवलाच. अरे पण हा ड्रेस बघ ना, किती ओल्ड फॅशन आहे. मला नाही घालायचा असला ड्रेस. मी असा ड्रेस घालते का कधी? अगं पण ओले कपडे चेंज करावे लागतील ना. जा तू लवकर जा.